राम राम मंडळी. आषाढ संपून श्रावणधारा कोसळू लागल्या की डोंगरातल्या रानवाटांवर, शेतातील बांधांवर, माळरानांवर निसर्गात आपोआप उगतात त्या म्हणजे रानभाज्या. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि आज आपण आलोय निसर्गाच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट येथे. दरवर्षी भव्य रानभाजी महोत्सव येथे ऋषिकेश परिवारातर्फे संपन्न होतो. हा महोत्सव म्हणजे परंपरा, संस्कृती आणि निसर्गाचा एकत्रित सोहळा. आता या रानभाज्या आरोग्यवर्धक असल्या तरी त्यांचं अस्तित्व मात्र दुर्मिळ होत चाललंय. या रानभाज्या खाण्याची, घरी घेऊन जाण्याची, रानभाज्यांची वैशिष्ट्य, गुणधर्म व त्यांचे आरोग्यदायी उपयोग शहरी लोकांना नैसर्गिक आणि पौष्टिक रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी असे रानभाजी महोत्सव आयोजित केले जातात. आदिवासी तरुणींचे पारंपरिक वेशभूषेत सादर केलेले आदिवासी नृत्य, लेझिम पथकाचा ठेका, लोककला, आदिवासी संस्कृती यांचा सुंदर मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो. फक्त सांस्कृतिक कार्यक्रमच नाही तर यावर्षी गावठी जनावरांचे प्रदर्शन, पाककला स्पर्धा, पारंपरिक खेळ आणि आदिवासी कलांचा जल्लोष येथे अनुभवता येतो. रानभाजी महोत्सवात एक दिवस सहभागी झाल्याने आयुष्यातील एक दिवस समृद्ध होतो असं मला येथे आल्यावर जाणवलं. ते म्हणतात ना, रानभाज्या खाऊया आणि आपली संस्कृती जपण्याबरोबरच आपले आरोग्यसुद्धा समृद्ध करूया. ऋषिकेश परिवारातर्फे आयोजित होणारा हा रानभाजी महोत्सव दरवर्षी जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे आयोजित केला जातो. परंपरा, निसर्ग, संस्कृती आणि खाद्य संस्कृती यांचा संगम घडवणारा हा उत्सव हा म्हणजे नाणेघाट रानभाजी महोत्सव.